बिगर भांडवली धंदा केला. सत्यनारायणची पूजा वाचतो, केळीचं पंचद्राक्ष आणतो, त्या भटाच्या बायकोला देतो, ती खाऊन गुटगुटीत होते. आणि आपण कुठे जातो, बाजारात जातो, सुके बोंबील आणि बांगडे आणतो आणि बेमारी लागेपर्यंत खातो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. भयमुक्त आणि भटमुक्त हा बहुजन समाज झाला पाहिजे. या धर्तीनं बघा चिपळूणमध्ये कार्यक्रम मिळाला, सगळी भट होते, मोठी चर्चा केला नाही म्हटलं. आईच्या उदरात 9 महिने, आम्ही सुद्धा 9 महिने. मग तो पवित्र आणि आम्ही अपवित्र कसे? आपण एकाच वंशात, एकाच परिस्थितीमध्ये, असं का त्रास होतो? मग बहुजन समाजाने चारवाक्याची उदाहरण देतो. चारवाक्यांनी सांगितलं माणूस मेला की पुनर्जन्म नाही, आणि आत्मा ही चैतन्य शक्ती. 12व 13व हे ब्राह्मणवादी लोकांनी पोट भरायचा धंदा चालू केला. हा थांबला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्याच वेळा हा बहुजन समाज त्या दिशेने गेला असता तर आज बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं, आम्हाला मान्य झालं. त्यानंतर एका मताचा अधिकार दिला, मान्य झाला. त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी ढोल टाकला. तो कुणबी जर ढोल उलापोटावरती घेऊन नाचत असेल तर अशी खंत नाही. त्यांनी टाकली वस्तू बाबांनी, आणि तो आमच्या पालखीच्या समोर घेऊन मारतायत, नाचतायत. अरे कुठले जग, कुठले चंद्राकडे लोक चालले, चंद्राकडे, आणि आपण चाललोय चंदनवाडीकडे मारायला. 21व्या शतकात जग चालला. रिमोट कटोती जग संपायची वेळ आली तरी आमच्या वैचारिक भूमीमध्ये बदल नाही आहे ना. तर हा विषय घेतलेला. लग्नामध्ये शिवविवाह पद्धतीने लग्न लावले 19. हे जे मंगळाष्टक वगैरे थोटाण करून टाकले. हो, औरंगाबादला अधिवेशन मध्ये छत्रपती शिवाजी यांच्या महाराजांचा सत्कार झाला ना. संभाजीराजे त्या कार्यक्रमाला होते, त्यांच्या हस्तेच सत्कार होता. तुम्ही माझा जाहीर सत्कार केला ना. कोळापटे सर होते बरोबर. प्रवीण कोळापटे ना. हो, प्रवीण कोळापटे.